बातमी आहे आळंदीतून। आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा हा पार पडतोय आणि या सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो वारकऱ्यांचा जनसमुदाय आळंदीमध्ये दाखल झालाय। पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करून वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जात आहे। इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेलाय आणि या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी घेतलाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये भरला आहे। लाखोंचा जनसमुदाय इंद्रायणी घाटावरती आलेला आहे। भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींचा हा सोहळा नयनरम्य डोळ्यांनी दिपून टाकणारा हा सोहळा आहे। मागच्या 6 दिवसापासून देवाच्या आळंदी नगरीमध्ये माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी रंगलाय। हरिनामाचं गजर करत हरिनामाचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि आज खऱ्या अर्थाने माऊलींचा सोहळा या देवाच्या आळंदी नगरीमध्ये संपन्न होतोय। इंद्रायणी घाट भक्तिमय वातावरणामध्ये निहाळून गेलेला आहे। राज्यभरातून आलेल्या प्रत्येक भाविक इंद्रायणी काठी येऊन इंद्रायणीमध्ये स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जातोय। भक्तिमय वातावरण आहे। सकाळपासून घाटावरती लाखोंचा जनसमुदाय एकवटला आहे। माऊलींचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी डोळ्यात दिपून टाकण्यासाठी प्रत्येक वारकरी हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। हा नयनरम्य सोहळा साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण दिवसभर दाखवणार आहोत। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, देवाची आळंदी, पुणे।